श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवपूजेनंतर हे एक काम केल्याने देवदोष लागतोच. देवपूजा निष्फळ ठरते. मित्रांनो, देवपूजा झाल्यावर लगेच झाडू मारत असाल तर देवपूजेनंतर लगेच हे एक काम केल्याने दोष लागतो. मित्रांनो, देवपूजा म्हणजे केवळ दिवा अगरबत्ती लावणं नाही, तर त्या क्षणाला घरात दैवी ऊर्जा उतरते आणि त्या ऊर्जेचा सन्मान न केल्यास तीच ऊर्जा दोषामध्ये बदलते. म्हणूनच देवपूजेनंतर लगेच काही कामे केली तर नकळत पाप लागतं. घरात नकारात्मकता वाढते, लक्ष्मी रुजते आणि माणसाला कळतही नाही की सगळं उलट का घडतंय. अनेक महिलांची एकच चूक असते, देवपूजा झाली की लगेच स्वयंपाकघरात पळणं, भांडी घासणं, कचरा उचलणं किंवा मोबाईल हातात घेणं. आणि याच क्षणी देवाची कृपा थांबते. कारण पूजा संपली असली तरी वातावरणात मंत्रांची ऊर्जा काही वेळ टिकूनच राहते. शास्त्र सांगतं की देवपूजेनंतर किमान काही वेळ तरी शांत बसणं आवश्यक असतं. कारण त्या वेळेत मन आणि शरीर दोन्ही पवित्र अवस्थेत असतात. पण महिला लगेच घरगुती कामांमध्ये गुंततात आणि हीच घाई दोष निर्माण करते. देवपूजेनंतर लगेच झाडू हातात घेणं हा सर्वात मोठा दोष मानला जातो. कारण झाडू म्हणजे दरिद्रतेचं प्रतीक आणि पूजा झालेल्या जागेत झाडू मारली तर लक्ष्मी घराबाहेर जाण्याचा मार्ग शोधते. अनेक घरांमध्ये पाहिलं जातं, पूजा असूनही पैसा टिकत नाही. कारण महिलांकडून रोज ही चूक होत असते आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागतात. महिलांनी देवपूजेनंतर चुकूनही करू नयेत ही 7 कामं. देवपूजेनंतर लगेच भांडण करणं मोठा दोष मानला जातो. कारण त्यावेळी घरात शांततेची ऊर्जा असते आणि वाद घातल्यास ती ऊर्जा तुटते. देवपूजेनंतर लगेच केस विंचारू नयेत. कारण पूजा केलेलं शरीर पवित्र मानलं जातं आणि केस विंचारताना नकारात्मक विचार बाहेर येतात असं मानलं जातं. देवपूजेनंतर लगेच झोपणं सुद्धा टाळावं. कारण त्या वेळेत जागृत राहून देवाचं स्मरण केल्यास पुण्य वाढतं, पण झोपल्यास ते पुण्य अपूर्ण राहतं. देवपूजेनंतर लगेचच पैसे मोजणं किंवा खर्चाचा विचार करणं टाळावं. कारण त्यावेळी मन धनलालसेकडे गेलं तर लक्ष्मी नाराज होते. देवपूजेनंतर लगेच कचरा बाहेर टाकणं म्हणजे घरातून शुभ ऊर्जा बाहेर फेकण्यासारखं असतं. देवपूजेनंतर लगेच मोबाईलवर सोशल मीडिया पाहणं हा आधुनिक काळातील मोठा दोष आहे. कारण देवाकडून थेट मायेच्या जगात उडी घेतली जाते. ही 7ही कामं नकळत होत असतात, पण याचे परिणाम मात्र फार खोलवर जातात. देवपूजेनंतर काय केल्याने लक्ष्मी स्थिर होते? देवपूजेनंतर किमान 5 ते 10 मिनिटं शांत बसून डोळे बंद करून देवाचं नाव घ्यावं. देवपूजेनंतर घरातील मोठ्यांना नमस्कार करणं हे अत्यंत पुण्याचं मानलं जातं. देवपूजेनंतर थोडंसं तरी गोड खाणं म्हणजे प्रसाद ग्रहण करणं घरात सकारात्मकता वाढवतं. देवपूजेनंतर घरात हलक्या आवाजात भक्तिगीत लावणं वातावरण शुद्ध करतं. पूजा झाल्यावर हात जोडून घरासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या महिलांच्या घरात कधीही अडचणी टिकत नाहीत. देवपूजेनंतर काही क्षण देवघरासमोर उभं राहून मनातल्या चिंता देवाला सांगितल्यास मन हलकं होतं आणि मार्ग सापडतो. ही छोटी सवय लक्ष्मीला घरात स्थिर ठेवते. ही एक चूक आजच थांबवा, नाहीतर देवही नाराज होतात. अनेक महिला म्हणतात, आम्ही रोज पूजा करतो पण तरीही सुख नाही. कारण पूजा फक्त हाताने नाही तर भावनेने करावी लागते. देवपूजेनंतर लगेच केलेली घाई, चिडचिड, राग हे सगळं दोष वाढवतं. देवपूजेनंतर थोडा वेळ स्वतःसाठी, देवासाठी आणि घरासाठी दिला तर आयुष्य हळूहळू बदलायला लागतं.
लक्ष्मी त्या घरातच राहते जिथे पूजा झाल्यावर शांतता असते. आजपासून जर महिलांनी देवपूजेनंतर हे दोष टाळले तर घरात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. देवाला दोष देण्याआधी आपण आपल्या सवयी बदलणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.